मॅनेटर आहेत आणि मी स्वतः या ठिकाणी या पाचही ऑफिशियल टीमसाठी आता बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे सचिनजी दलाल साहेब यांच्या वतीनं. Sri Ganesh Madikuli team on the toss and elected to bat first. एक धाडसी निर्णय घेण्यात आलेला आहे. चला मॅचला सुरुवात करू. 4 षटकांची मॅच आणि नंतर जे काही आयोजन टॉप 3 मध्ये डिसिजन देतील. चला पहिला चेंडू डॉट आलेला आहे. स्विच हिट फटका चांगला आहे प्रशांत भुईरच्या बॅटमधून आणि आता या ठिकाणी पहिला चेंडू डॉट आल्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चाललेला आहे. 4 धाबा मिळतात. श्री गणेश माणिकोली संघाने याच्यासाठी टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांच्या वतीनं. बाबू शिंदे सुद्धा आज एकदम कडक ड्रेसिंगमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत कारण त्यांना माहिती आज पगाराचा दिवस आहे. 4 धाबा फलकावरती पहिला डॉट त्यानंतर 4. षटक क्रमांक पहिलं रोहन जाधव. हो पॉइंटच्या डोक्यावरून इथे मात्र आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललेला आहे. कदाचित असं वाटलं होतं की आउटफील्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाही परंतु शेवटच्या क्षणाला ओमने काय जबरदस्त बॅकअप केलेला आहे. सीमा पार जाण्याच्या अगोदर चेंडूला या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे अगदी या सीमारेषेच्या लगत. तोपर्यंत या ठिकाणी धाबा मिळत आहेत एकंदरीत 3. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि 4 षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जयनुमान जोबेली वर्सेस चिखलोली पाडा. ऑन साइडला फटका बड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय चेंडूला वळवलंय आणि तोपर्यंत 2 धावा मिळतात. राज गडगे आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतायत चांगलं क्रिकेट राज गडगेचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. तब्बल एकंदरीत 10 विकेट्स त्याच्या नावावरती सुद्धा आहेत. हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. पण नुकताच राहुल चव्हाण सरांनी जी अनाउन्समेंट केली आहे की प्रत्येक विकेटसाठी 3 धावा या ठिकाणी काउंट करण्यात येतील. हो कव्हरच्या दिशेने फटका बॉल चाललाय वाडीस लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडेसे फंबल पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल श्री गणेश माणिकुली टीमला. धाबा मिळत आहे 4. तसं अटॅकिंग मोड मध्ये आपण पाहतो याच्यासाठी बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. एक चांगली मोठी धाबसंख्या पंकज भोले यांनी सांगितलंय की किमान 4 षटकामध्ये 45 ते 50 धाबा बनवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर करू आणि आता तशी सुरुवात देखील झाली आहे या मॅचची. शेवटचा अंतिम बॉल धाबसंख्या फलकावरती 13 रन्स. हो फटका चांगलाय बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार षटकार तुम्ही पाहतायत. बॅट्समन राज गडगेचा बल्ला बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ बिग हिट षटकार.
दरम्यान नुकताच किरण शेट राऊत यांच्या या ठिकाणाहून अगदी आपण पाहिलं तर ते विराजमान झाले होते आणि आता लगेचच या ठिकाणाहून ते रजासुद्धा त्यांनी घेतलेली आहे, कारण भरपूर त्यांचा बेस्ट शेड्यूल आहे. जे कासगाव चषकाचे ते लाडके आणि दमदार आयोजक आहेत आणि त्यांचंच या स्पर्धेचं गुणगान गाणारं हे संगीत आपण ऐकतोय DJ भोरच्या माध्यमातून. 19 धाबा आलेले आहेत. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आहे. बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली संघाने बनवल्या तब्बल रोहनच्या विरोधात 19 धाबा. अत्यंत महागडं षटक ठरलेले मित्र म्हणून आदर्श वांगणी संघासाठी, परंतु आदर्श वांगणी संघ देखील याही संघाला कमी लेखून चालणार नाही आहे. मोठमोठ्या संघांना त्यांनी अगदी आपण पाहतोय बदलापूर ग्रामीण क्रिकेटमध्ये पाणी पाजलेलं आहे आणि आता तो संघ आपण पाहतोय टॉप 5 मध्ये. सध्या तोही संघ भन्नाट फॉर्म मध्ये आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in सध्याच्या घडीला 6 लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांचं चालू आहेत. अगदी आपण पाहतो व्यस्त शेड्यूल आहे गौरवजी सावंत सर यांचा आणि त्यांच्या संपूर्ण ऑफिशियल टीमचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज या ठिकाणी प्रशांत पवार ऑफिशियल अपडेटर आहेत. ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे बट्ट्या भाई, दुसऱ्या बाजूला जय भारशंकर यांना तुम्ही पाहतायत. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत. डाऊन दी बॉल येत असताना फलंदाज या ठिकाणी फसलाय आणि पहिला धक्का लागलाय टीम श्री गणेश बाणकिवली संघाला. थँक्यू डीजे आणि डीजे भोरचं कौतुक करावं लागेल, कारण आता त्यांनी ते सुद्धा रंगात आलेले आहेत. शेवटचा अंतिम दिवस आहे, त्यांना माहिती आहे जो देता है नाना उसका गाता है वो गाणं. 19 धावा फलकावती आहेत. एका विकेटच्या मोबदल्यात बाबू शिंदे सुद्धा उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. अगदी या क्रीडांगणाची रंगरंगोटी करण्याचं काम बाबू शिंदे यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी असते. जेव्हा जेव्हा या क्रीडानगरीमध्ये मग लेदर असो, टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या आणि कोणत्याही समाजाच्या स्पर्धा असू द्या, तरीसुद्धा बाबू शिंदे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतात. षटक क्रमांक 2 मध्ये ओम देशमुखला मिळाली पहिली सफलता. स्ट्राईक एंडला पंकज भोले स्वतः कॅप्टन बैजनाथमध्ये दाखल झालेत. ओव्हर द विकेटने हा पुढचा बॉल ऑन साईडला. वॉड स्ट्रोक ज्याच्या बॅट मधून नेहमी निघत असतात आगीचे गोळे, नाव त्याचं पंकज भोले. बॉल सीमा पार, षटकार. तीस धावा फलकावती आहेत. 25 धावा फलकावती आहेत. कदाचित आपण पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. 25 धावा झालेले आहेत. ओ शॉट ऑफ लेन, फटका मिस्टामिंग हे क्षेत्ररक्षक जज करतायत आणि अगदी वाऱ्याच्या वेगाने धावत आले झपाट्याने अखिलेश. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या पद्धतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट करण्यात आलेली आहे. राज गडगे एका बाजूला आपण पाहिलं तर एकंदरीत 12 वरती ते नाबाद खेळतात. निलेश कालेकर यांच्या वतीनं सलग लागोपाठचे 3 षटकार आले पंकज भोलेच्या बॅट मधून, तर 750 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. फोर्थ विकेट. होय, ऑन साइडला चेंडूला वळवला. स्कोर ऑफ द विकेट. डीप मध्ये अरुण दादा वेगाने आलेत. पायामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि आता अखेर किमान 2 धावा त्यांनी या ठिकाणी वाचवलेले आहेत. अगदी आपण पाहतो जिथे अरुण दादा असेल ना तिथे मात्र फिल्डिंग मध्ये शंकाच नाही आहे. मग झेल असेल, धावा वाचवण्याचं काम असेल, जेव्हा संघ अडचणीत असेल तेव्हा सुद्धा धावा बनवल्या जात आहेत आणि याचा कित्येक वेळा आदर्श वांगणी संघाला
आणि वांगणी संघाच्या मदतीसाठी धावलेला खेळाडू आहे. पुराणे चाबल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आपण नेहमी म्हणत असतो. ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतायत. इथे सुंदर झेल टिपलाय. त्याच्या उंचीचा त्याला फायदा मिळत असताना रोहनने मात्र टिपलाय झेल. फलंदाज बाद राज गडगे. बॅक टू द फलकापती आणि शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. या षटकातील गोलंदाज ओम देशमुखने 2 अडसर दूर केलेले आहेत. एक प्रशांत भुईर आणि एक राज गडगे. मग जी सलामीला जोडी मैदानामध्ये श्री गणेश माणिकुली संघाची होती, ते 2 फलंदाज मात्र परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. आणि आता मैदानामध्ये हेमंत मराडे. ओ बिगिट आल्या आल्या आपण पाहतोय भव्य स्वागत केले गोलंदाज ओम देशमुखचं. शेवटच्या बॉलवरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग गॉनला क्लिअर करणारा इट्स बिग बिग लॉंग वे षटकार. तब्बल 34 धावा फलकापती आपण पाहतोय. आमची ऑफिशियल टीम मग या ठिकाणी प्रशांत सूर्यराव असतील, त्यानंतर आमचे तरुण डे असतील, दत्ता कडवसर असतील, कमेंट बॉक्समध्ये राहुल चव्हाण असेल, मी स्वतः असेल. प्रत्येकाला 200 रुपयाचं पारितोषिक सचिन दलाल यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक विशेष आभार. या दरम्यान आमचे तेजस ठाकरे टँगो ज्यांच्या नावावरती 3 बाईक आहेत आणि संपूर्ण ऑफिशियल टीमला त्यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. हे प्रेम त्यांचं, कारण त्यांना माहिती आहे स्पर्धा यशस्वी करण्यामागे या संपूर्ण ऑफिशियल टीमचा किती महत्त्वाचा रोल आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि कदाचित त्यांच्याच वतीनं आज 1000 रुपयाचं पारितोषिक, कारण आज युवराज ठाकरे यांचा वाढदिवस सुद्धा आहे. खऱ्या अर्थाने ती पार्टीच असू शकते, ती मेजवानीच आहे. आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. काय स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. हा मला असं वाटतं की सुपला शॉट होता. पूर्णपणे बॉलला अंगावरती घेऊन खेचलेला आहे मागे, पूर्णपणे झोपून मारलेला शॉट. या ठिकाणी काय जबरदस्त स्ट्रोक बनवलाय पुन्हा एकदा स्विच हिटच्या माध्यमातून. आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आणखीन धावा. फुटी 43 धाबा फलकावरती आहेत. नरेश ठाकरे हे सुद्धा आमच्या समावेश जॉईंट आहेत. सकाळपासून ते स्कोरिंग करतात, ॲज अ स्कोररची भूमिका ते पार पडतात आणि आयोजक म्हणून त्यांच्या खांद्यावरती सुद्धा जिम्मेदारी आहे. इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आले, परंतु पंच सहमत नाही आहेत. डॉट बॉल या ठिकाणी धावसंख्या फलकावरती आपण पाहतो आज पूर्णपणे कॅशियरच्या भूमिकेत असेल. संपूर्ण या स्पर्धेचे अर्थमंत्री म्हणून नरेश ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाईल.
43. ओ या दरम्यान आपण पाहतोय ऑन साईडला बॉल चाललाय, ट्राबल झालाय, मिड विकेटच्या दिशेने तोपर्यंत मिळते सिंगल धाव. राज खडके बाद झालेत, फलंदाज प्रशांत भुईर सुद्धा बाद झालेले आहेत. आणि आता मिडल ऑर्डरमध्ये आपण पाहिलं तर प्रशांत भोले, पंकज भोले यांना तुम्ही पाहतायत पपकरा. आणि त्याच्या बॅटमधून सुद्धा चांगला धाबा पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला हेमंत मराडे हा खेळाडू खेळतोय. 44 धाबा फलकावतीत. शॉर्ट ऑफ लेन त्याच्यावरती सुद्धा आक्रमण करण्यात आलंय, कवाच्या दिशेने हुलकावणी दिली आहे. आणि आता बॉल चालला सीमा पार. काल सुद्धा एक चौकार गोरेगाव संघाच्या विरोधात विवेक गायकवाडचा असाच पाहायला मिळाला. तो एकच चौकार आपल्याला पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाला विवेक गायकवाडचा. आणि आता तो सुद्धा हुलकावणी देत असताना 4 धावा मिळाल्या होत्या. चौकार आलाय, धावसंख्या फलकामध्ये एकंदरीत 48 धावा झालेत. का बॅटिंग केली आहे पंकज भोलेने, जे मात्र प्रेडिक्शन केलं होतं खऱ्या अर्थाने, ज्यांनी मात्र सांगितलं 45-50 पर्यंत आम्ही 4 षटकामध्ये जाण्याचा प्रयत्न करू, परंतु त्याहीपेक्षा आता धावा मला तरी वाटते की जास्त धावा होतील, कारण इतक्या प्रचंड ओघ धावसंख्येचा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. 49 49 धाव फलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रशांत पवार जे ऑफिशियल अपडेटर आहेत ते एक चांगले फुटबॉलपटू सुद्धा आहेत, कारण जेव्हा बदलापूर प्रीमियर लीग आम्ही पाहिली, फुटबॉलची स्पर्धा होती, त्यामध्ये प्रशांत पवार सुद्धा एक जबरदस्त गोलकीपर म्हणून मिड डिफेंडर म्हणून तो खेळाडू होता आय थिंक सो. आणि कदाचित त्या स्पर्धेमागचं उद्दिष्ट होतं की एखादा रोनाल्डो सारखा खेळाडू या बदलापूरमधून तयार व्हावा, असं या ठिकाणी त्या स्पर्धेमागचं कारण होतं, उद्दिष्ट होतं, जे मात्र पराग अँड आम्रपल्ली फाउंडेशनच्या वतीनं ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता 4थ्या क्रमांकाचं आहे. गोलंदाज येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आदर्श बांगणी संघाकडून पियुष. 49 धावा आहेत. या षटकानंतर जोबेली टीमच्या संघनायकाला विनंती राहील आपण टॉससाठी यायचं आणि चिखलोली पाडा म्हणजे महेंद्र धुळे वर्सेस अनिकेत मते अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये चेंडू चाललाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे सरसावले होते आणि हुलकावणी देत असताना चेंडूने मात्र इथे एकदा आपण पाहतो साथ दिली नाही असंच म्हणावं लागेल, कारण मागच्या बॉलवरती सुद्धा चौकार आला आणि आता इथे मिळाल्या या 2 धावा एक्स्ट्रा. आपण पाहिलं तर धावा इथे खर्च होत आहेत. ज्या धावा वाचवायच्या त्या धावा अक्षरशः मी तर म्हणेन फिल्डिंगच्या माध्यमातून देण्यात येतात. 51 धावा 51. बाटशी कडा बागे चालला बॉल पुन्हा एकदा पॉइंट मध्ये. हेमंत मराडे यांना तुम्ही पाहतायत. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला तेजस पडवल, रोहन, अखिलेश सारखे चांगले खेळाडू सुद्धा पाहायला मिळतील. मग अरुण दादा असतील, जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा संघाला बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. खेळाडू ओम देशमुख असतील, प्रबुद्ध ज्याने मात्र काल परवा अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एक षटकार त्याने खेचला. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना हो या दरम्यान बॉल चालला आकाशाला गवसणी घालत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला जणू काही चुंबन घेणारा चेंडू पाहायला मिळाला. जास्त उंची लांबी सुद्धा तितकीच पाहायला मिळाले. बॉल सीमा पार पंकज भोलेच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक वार षटकार. खेळाडूची आपण चर्चा करत होतो प्रबुद्ध कांबळेची, ज्यांनी जो षटकार ठोकला खऱ्या अर्थाने त्या षटकाराने झोप उडवली ती ओमसाई कुळगाव संघाची. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितक्या धावा येतात तितकंच टेन्शन वाढते राहुल चव्हाण सरांचं. आणि कदाचित आपण पाहिलं तर आता धावा फलकावरती प्रचंड वेगाने पुढे सरकल्यात. 64 धावा आहेत. क्या बॅटिंग चालू आहे, अगदी तोडफोड बॅटिंग मैदानावरती होती. सलग आता 3रा षटकार आल्यानंतर निलेश कालेकर अर्थातच पेट्रोलबाई यांच्या वतीनं तब्बल 751 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 2 बॉल शिल्लक आहेत. धाबा भरपूर झालेले आहेत. 64.
हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चालला बॉल. क्षेत्ररक्षक या ठिकाणी रोहन आहेत. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या 65 धाबा आहेत. काल सुद्धा आपण पाहिलं तर कानोर बॉईज कानोर या संघाने 4 षटकांमध्ये तब्बल 65 धाबा बनवल्या. तिथे जय हनुमान झोबेली संघाने त्या 66 धाबा चेस केल्या होत्या. आणि आता शेवटचा अंतिम बॉल. हो, बॅटची कडा मागे चाललाय आणि त्या ठिकाणी जेव्हा महेंद्र धुळेच्या बॅटमधून जो शेवटचा षटकार आला ना, तिथे अगदी आपण पाहतो करण धुळे महेंद्र धुळेचा एक जल्लोष पाहायला मिळाला. कमबॅक JSCC. आणि आता शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती आले सिंगल धाव. 66 धाबा 67 धाबांचं आव्हान या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. टॉप 3 मध्ये दाखल झालेला संघ आहे सत्संग शिरगाव. जो संघ या ठिकाणी टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे आणि त्या संघाला अगदी आपण पाहतो एक ट्रीट असणार आहे. एक ट्रीप सुद्धा त्यांना देण्यात येईल. अगदी आपण पाहतो शिर्डी मोफत ट्रीप आहे. शिवसेना शाखा प्रमुख शिरगाव देवेंद्र मालुसरे यांच्या वतीनं त्यांना ट्रीप देण्यात येणार आहे. आणि अखेर तो षटकार गेल्यानंतर नरेश ठाकरे महेंद्र धुळे आणि करण धुळे यांनी जी मारलेली कडकडून मिठी, सर्व काही संकेत देण्याचा या ठिकाणी त्यांनी सुद्धा प्रयत्न केला होता. कारण आता बऱ्याच दिवसानंतर संघ क्वालिफाय झाला. थोडासा बॅड पॅच होता जोबेली टीमचा आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी कमालच केली आहे. या निलेश कालेकर आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. एकाच बेंचवरती आम्ही दोघे एका शाळेमध्ये शिकलेलो आहेत. मंथन मुठे सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहे. स्वागत आहे आपलं. 66 धाबा झालेल्या आहेत. 67 धाबांची गरज आहे आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे संस्थापक महेंद्र धुळे यांना सुद्धा विनंती केली आपण मंचावरती यायचं. आपले मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने ग्रामीण संघाने एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या वतीनं देण्यात आला असेल अशी चर्चा पण करू. कारण अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील परंतु त्यांच्याच मार्गदर्शनाने खऱ्या अर्थाने असोसिएशनचा बॅकबोन कोण असेल तर तो आवर्जून महेंद्र धुळे याचं नाव घेतलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. कुठेही जाऊ नका. मानकिवली टीम मैदानामध्ये खेळतीये. धाबा कशा प्रकारे चेस करतील की डिफेंड करेल आदर्श बांगणी संघाच्या विरोधात हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि त्याच मानकिवली गावचा आवाज आपण ऐकणार आहोत द्वितीय सत्रामध्ये राहुलजी चव्हाण सर यांच्याकडे. धन्यवाद. मॅच मध्ये आता टार्गेट सेट झाले. खरं तर टॉस जिंकला होते ते आपण पाहायला खरं तर टीम श्री गणेश पानकिवलीला आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि तब्बल धावफलकावरती धाबा आपण पाहिल्या 4 षटकांच्या अंती 66 धाबा बनल्या गेल्या. 67 धाबाचं टार्गेट आता तुम्हाला या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल आणि त्यात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाले. दोन्ही बॅटर डावकर आता जे तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला तेजस पडबल तर दुसऱ्या बाजूला अखिलेश आंबेकर हा खेळाडू पाहायला मिळेल. देवेंद्र येतात षटक क्रमांक पहिला घेऊन गुरुदाजी बार्कवरती. देवेंद्र बिनबिने हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल.
67 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोरदास सज्ज होतं. पहिला बॉल घेऊन गोरदाची बारकवरती गोरदास देवेंद्र, तर समोर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती तेजस. पहिला बॉल चॉक करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरण्यात आलं. देवेंद्रच्या माध्यमातून दरम्यान खोदून काढण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. तेजस पडबल हा खेळाडू आपण पाहतोय ज्याने नुकताच कासगावची स्पर्धा गाजवत असताना स्वप्नातील पहिली बाईक त्याने जिंकली आणि आता तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या साथीनं अखिलेश ज्याने या मैदानावरती देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे, तोच अखिलेश आंबेकर हा खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा देवेंद्र. राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला बॉल त्याने इथे मात्र सिंगल खर्च केली. ऑन साईडला खेळलाय फटका. विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलेत. डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. ऋतिक गडगेला तुम्ही पाहताय जो भरपूर वेगाने पोहोचला. बॉलला दोन फेक करेल. दरम्यान 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाही आहे. देवेंद्र मिनमिनेसाठी खास करून शुभेच्छा येतात. त्याचे काका श्री वासुदेव मिनमिने आणि पिताश्री अशोकबाबा मिनमिने यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम श्री गणेश मानकिवलीला. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जयराम मिनमिने देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. गोरदास सज्ज होतोय देवेंद्र. राईट ओव्हर द विकेट. खरं तर फटका पूर्णपणे फसला होता. डीपमध्ये सूर मारत असताना झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला मिळणे ऋतिक गडगेचा आणि तिथे 2 धाबा एकपटले गेले. कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम श्री गणेश मानकिवली. गोरदास देवेंद्र सज्ज होत असताना राईट नंबर द विकेट. पहिला बॉल आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमला. संपर्क नाहीये. बाट आणि बॉलचा टप्पा पडला. भरधाव वेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. टॉस जिंकून प्रथम आम्ही बॅटिंग करू, कारण समोरचा संघ आदर्श बांगडी संघ देखील टॉस जिंकत असताना नेहमीच बॅटिंग करण्याचा स्वीकारत असतो. परंतु आता तो निर्णय आपण पाहिला यावेळेस टीम मानकिवली बाजूनं जरूर लागला टॉसचा, त्यामुळे त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान पुन्हा एकदा अपील जरूर झाली, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे आता डॉट बॉल. षटक क्रमांक 1चा खेळ इथे संपन्न झालाय. धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला 12 बेल. एक फरक अखिलेश बाद झाले, परंतु धावफलक फक्त 3 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बदलापूर वांगडी संघटनेचे आमचे संचालक महेंद्र धुळे हे देखील जोडले गेलेत. मनपूर्वक स्वागत माही या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच बिग फाईट मॅच जरूर पाहायला मिळेल. जर्मन क्रिकेट संघ जुबेली बनाम गावदेवी चिखलोलीपाडा असा सामना इथे रंगणार. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी लवकरात लवकर या. पलक 11चे आमचे पुरस्कर्ते इरंदळचे बाळूदादा बोराडे हे देखील जोडले गेलेत. मनपूर्वक स्वागत. बाळूदादा बोराडे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, कारण पॅकरची भूमिका मोठी असते, त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये एक संघ बांधला जातो. म्हात्रेपाडा या संघावरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. या स्पर्धेमध्ये त्यांनी मोहपाडा एरंदाड संघ बांधला होता. बाळू बोराडे यांच्या माध्यमातून राज येतोय. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी बारकवरती तुम्हाला बाल मिळेल. 10 विकेट त्याने संपादित केल्यात या स्पर्धेमध्ये. तोच खेळाडू. पहिला बॉल अंपायर सिग्नल नो बॉल. फटका हा देखील फसला होता, परंतु खेळाडू उपस्थित होते. हेमंत बॉल अडवल्या. दरम्यान एक चिकी सिंगल इथे एकपटी जाईल. 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील आणि त्यामुळेच की काय आता फ्री हिटचा चेंडू आहे. पुढच्या बॉलवरती मी म्हणेन पूर्णपणे फ्री हिटचा चेंडू इथे खेळण्याची संधी आहे ओम देशमुखला या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. खरं तर पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं सलग 3 वेळा टॉस जिंकत असताना टीम श्री गणेश मानकिवलीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि तिन्ही मॅचमध्ये गोलंदाजी चांगली झाली. यॉर्करचा वापर करण्यात आला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. त्यांच्या मागे यष्टीरक्षक धीरेश मराडे होते. धीरेश कृष्णा मराडे हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. सर्वात जास्त कोणावरती फिल्डिंग क्षेत्रामध्ये विश्वास असेल टीम मानकिवलीचा तर तो खेळाडू धीरेश, ज्यांनी सीमारेषेवरती जात असताना कित्येक झेल टिपल्या आणि तोच खेळाडू तुम्ही पाहता ज्यांनी बॉलला अडवलंय त्याच्याही नावाचा उल्लेख व्हायला बा. धीरेश मराठे हे नाव क्षेत्र सध्या आपण पाहतोय खरं तर उद्योग क्षेत्रामध्ये देखील मोठं आहे, कारण आई एकविरा
जनरेटर सर्व्हिस कालच आपण पाहिली, त्यांचा उद्घाटन सोहळा होता. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा फर्स्टला डीपमध्ये खेळाडू उपस्थित. नरेंद्र माळी पोहोचलेत, एक धावी ते एकपटी दुसरीचा प्रयत्न करतात. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील आणि आता याच 2 धाब्याच्या साथीला धावफरक पुढे सरकत असताना 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. राज राऊंड विकेट. फटका चांगला आहे, 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. प्रशांत भोईर पोहोचतात त्यांच्या आबाकाच्या बाहेर. एक चिकी सिंगल धाव इथे एकपटी जाईल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 9 या आकड्यावरती तुम्हाला बाल मिळेल. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ या मॅचमध्ये मी म्हणेन आतापर्यंत एकही मोठा फटका येऊन दिला नाहीये दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून. देवेंद्र बिनमिनेचं मी कौतुक करेल, त्याने धावा खर्च केला 3. एक महत्त्वाचा फलंदाज अखिलेश तो मात्र भन्नाट फॉर्ममध्ये, त्याने बाद केलं आणि आता या षटकामध्ये देखील पूर्णपणे कमबॅक केलं राज गडगेच्या माध्यमातून. पहिला बॉल त्याने 9 जरूर फेकला, परंतु पुढच्या बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न तो देखील करतोय. 6 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. चेंडू फेकले आतापर्यंत 4, त्यामध्ये पहिला 9. ऑन साईडला बरोबर आहे, फटका चांगला आहे. स्कोअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. रोहन गायकर दाखल झाला या मॅचमध्ये, बॉलला उचलून फेक करेल. दरम्यान एक चिक्की सिंगल धाव इथे एकपटली गेली. खरं तर पनवेलची स्पर्धा आम्हाला आठवते, या रात्रीमध्ये संघ दाखल झाला होता. पहिला दिवस आपण पाहिला होता या स्पर्धा, त्याच दिवशी आपण पाहिला श्री गणेश मानकिवरी संघ जो मात्र दायगरची स्पर्धा रजनी क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झाला, तिथून टोंडरेच्या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि तिथे मी म्हणेन खेळत असताना 2 षटकार मारत असताना रोहन गायकरची कामगिरी उल्लेखनीय होती. 6 चेंडूमध्ये 19ची गरज असताना सामना शेवटच्या बरोबर रंगला होता. हेमंत मराडेनं काप बॅटिंग केली होती, परंतु एका चेंडूमध्ये 5 धावाची गरज असताना तो सामना गमावला होता टीम मानकिवरीनं. इथे फटका चांगला आहे, बॉल जाईल गॅपमध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजस पडबलचा हा पहिला वार, चौकार. मी खरं तर एक उल्लेख जरूर करेल, आदर्श बांगडी संघाचा 12वा खेळाडू, यंगस्टर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, निखिल दडवी. या मैदानावरती किंवा कोणतीही स्पर्धा असू दे, त्या स्पर्धेमध्ये सर्वात आधी आदर्श बांगडी संघाचा कोणता खेळाडू जर येत असेल तर त्याचं नाव निखिल दडवी आहे. हे उद्याचं भविष्य आहे टीम आदर्श बांगडीचं, कारण आज त्याला क्रिकेटची एवढी आवड आहे, तो मैदानावरती सर्वात आधी दाखल होतो, त्यामुळे भविष्यामध्ये तो चांगला क्रिकेट खेळणार आहे या शंकात नाही आहे. त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. धावफलक तुम्ही पाहता षटक क्रमांक 2चा खेळ आता समाप्त झाले. 15 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. अजूनही या मॅचमध्ये 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय बाबन धावाची गरज आहे. प्रशांत भोईर येतात. तलपांची भूमिका देखील मोठी आहे, कारण टायगर चषकामध्ये 12व्या खेळाडूला देखील मेडल देत असताना सन्मानित केलं, अशी माहिती आमच्यापर्यंत किशोर राऊत पोहोचवतात. सापाडच्या स्पर्धेमध्ये 12व्या खेळाडूला कूलर होता. पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित राज होते, बॉलला उचलून फेक करतात. दरम्यान एक चिकी सिंगल धाव एकवटण्याचा प्रयत्न देखील पूर्णपणे फसला, त्यामुळे आपण पाहतोय डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना प्रशांत भोईर आले षटक क्रमांक 3 घेऊन. या मॅचमध्ये मी म्हणेन 67 धावांचं टार्गेट होतं. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला. त्यांच्या मागे खेळाडू पंकज भोलेनं तुम्ही पाहता एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर तेजस पडबलला इथून मैदान सोडावं लागेल. फरदच बाद.
टॉससाठी लवकरात लवकर या. माही आपणास विनंती आहे, आयोजन कमिटी आता सूचना करते आपण टॉससाठी लवकरात लवकर या. आणि टीम गावदेवी चिखलोली पाडा टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण देखील टॉससाठी लवकरात लवकर या. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला अरुण. ऑन साईडला बळवला, एक सिंगल इथे देखील एकपटी गेली, परंतु आता इथून सिंगल डबलने काम चालणार नाही या मॅचमध्ये, कारण दिल्ली अभि बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास करायचा या मॅचमध्ये, तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. धावफलक सिंगाच्या साथीने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवरती धावा. तुम्हाला फलकावरती पार मिळतील आतापर्यंत 15 धावा, 16 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. इथे देखील संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, भरधाव वेगाने बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. इथे देखील चेंडू तर वळलाय, परंतु पंच सांगतात लेग स्टिकच्या बाहेर आहे, त्यामुळे आता एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. व्हाईट बॉलचा पताचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती 17. 50 धावा अजून इथून आपण पाहतोय चेस करायचे. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला बळवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर अजून एक झेल तिथे टिपला ऋतिकनं. आणि नवीन बॅटर आपण पाहतोय ओम, जो दाखल झाला होता तो देखील मैदान सोडतोय फॉर द बाद. नवीन बॅटर मैदानावरती संघनायक प्रबुद्ध कांबळे आता दाखल झाला. ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, प्रबुद्ध कांबळे दाखल झालाय, परंतु बॉलला आतमध्ये ढकललंय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बाल मेल दरम्यान एक चिक्की सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न करत होते अरुण, परंतु आता अरुणला इथून परतावा लागेल माघारी. की नाही ते देखील पाहावं लागेल. सहा चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 49 धाबाची गरज. फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नरेंद्र माळी पोहोचतात, बॉलला उत्तम फेक करतील दरम्यान सिंगल धाव इथे देखील एकवटी जाईल. पंकज भोले आलेत गोलंदाजी मार्ग वरती. पंकज भोले तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 14 घेऊन तो दाखल झाला. राऊंड द विकेट दाखल होतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, बॉल मात्र डीप मध्ये टॅपर होतोय दरम्यान पुण्यात एक सिंगल एकपटी जाईल. धावफलक सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती पार मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन बघा, वारंवार आम्ही सूचित करतोय आपण यायचं आहे.
डॉट बॉल. पंकज आडवा बाटनं खेचलाय, फटका तर चांगला आहे परंतु डीप मध्ये पुण्याचं क्षेत्ररक्षण चांगलं पार मिळतं. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एकबडी जाईल आणि धावफलक देखील पुढे सरकत असताना षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक राऊंड द विकेट. चला टीम गावदेवी चिखलोली पाडा. इथे फटका चांगला आहे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चला टीम गावदेवी चिखलोली पाडा विनंती आहे कॅप्टन अनिकेत आपण यायचे टॉस साठी लवकरात लवकर आपण या. टॉस आपण संपन्न करू कारण जोवेली टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान शिरगाव गावातील उद्योजक समाजसेवक आमचे देवेंद्रजी मालुसरे साहेबांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. विनंती आहे देवेंद्रजी मालुसरे साहेब आपण या मंचावरती, आपलं मनपूर्वक स्वागत. देवेंद्र मालुसरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील संपन्न करणार आहोत. त्यांचं आगमन झालं, मनपूर्वक स्वागत. आमचे प्रतापजी धोंडे यांचं आगमन झालं, मनपूर्वक स्वागत. आणि सामना इथे जिंकलाय टीम श्री गणेश पारकिवली संघाने, अभिनंदन. तर टीम आदर्श वांगणी तुम्ही देखील चांगलं खेळला, तुमचं कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या मॅच मारता मॅच चला आमचे अविनाशजी धुळे यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. देवेंद्रजी मालुसरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय आणि मार द मॅच. टॉस आपण संपन्न करतोय आणि टॉस तिथे जिंकलाय जोबेली संघाने निर्णय करायचा. चला 5 मिनिटाचा वेळ आहे क्षेत्ररक्षण. ओके या मॅच मध्ये आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून तब्बल 29 धावा आल्या तोच खेळाडू किशोर राऊत नसून ज्याच्या बॅटमधून नेहमी तिथं आगीचे गोळे, त्याचं नाव आहे पंकज भोले. मार द मॅच. सर आपण मार द मॅचचा किताब देऊ. मी विनंती करेल देवेंद्रजी मालुसरे साहेब आपण या. मालुसरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतो मार द मॅच. शिरगाव गावचे उद्योजक समाजसेवक म्हणून देवेंद्र मालुसरे साहेबांची ओळख आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पंकज बोलेला मार द मॅचचा किताब देऊन सन्मानित करू.